नमस्ते मैत्रिणींनो, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज मी सुंदर अशी ही बॅग दाखवणार आहे अस्तरची आणि ही बॅग रिक्वेस्टेड बॅग आहे. मला एका ताईंनी कमेंट केलेली होती, की मला या बॅगला अस्तर लावून दाखवा. ही बॅग त्यांनी पाहिलेली होती. त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. विड्थ बघू शकता, खूप सुंदर आणि व्यवस्थित आलेली आहे. अस्तरमुळे खूप छान लूक आलेला आहे बॅगला. तर इथे मी टॉपचा कपडा घेतलेला आहे. जुना टॉप होता. तर त्याची बॅक साईड आहे आणि ही जी जोडलेली आहे, एक बाही जोडलेली आहे कपडा कमी पडतो म्हणून. तर हा जॉईंट दिलेला आहे इथे. तर आपण हे जे फॅब्रिक आहे डबल करून 21/16चा आपण कपडा यूज करणार आहोत. इथे अस्तर घेतलेलं आहे मी. तर आपण इथे पहिल्यांदा अस्तरवर कटिंग करणार आहोत. 21 उंची असणार आहे आणि 16 आपण रुंदी घेणार आहोत. इथे कपडा 17 आहे. तर कटिंगमध्ये थोडासा जातो आहे त्यामुळं 16 ठेवणार आहे रुंदी. 21/16ची ही बॅग असेल. इथून आपण 2 इंच आणि पुढे 3 इंचावर मार्किंग केलं. त्यानंतर साईडला खाली आपण 6.5 6.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि इथं गोलाईचा आकार देऊन आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण साईडचा कपडाही कट करून घेणार आहोत. तर हे झालं अस्तरचं कटिंग. अगदी अशाच पद्धतीनं आपण मेन फॅब्रिकचं कटिंग करून घेणार आहोत. तर अ, इथं मेन फॅब्रिक जिथं आपण जॉईंट केलेलं आहे तिकडचा भाग थोडासा निमुळत असल्यामुळे तो भाग मी अशा वरच्या साईडनं घेऊन मधून असं फोल्ड करणार आहे. त्यामुळे आपल्याला कपडा कटिंग करताना डिस्टर्ब होणार नाही आहे. तर इथे आपण अशाच पद्धतीनं हे कापड कटिंग करून घेतलेलं आहे. तर आता हे कपडे आपल्याला उलट साईडनं दोन्ही बाजूनी एकमेकाला जोडून उलट बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे ठेवल्याप्रमाणे आपण स्टिच करून घेणार आहोत. तर इथे मी पिन लावून घेतलेले आहेत, कपडा सरकू नये म्हणून. पिन लावणं खूप जरुरी आहे. तर आपण संपूर्ण बेल्टची साईड सोडली तर संपूर्ण आपल्याला हा कपडा शिवून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडंसं स्टिच करून दाखवते, कारण पूर्ण जर स्टिच करायचा म्हटला तर व्हिडिओ खूप मोठा होतो. तर तुम्ही बघू शकता. तर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेतलेलं आहे साईडचं आणि पिन पण काढून घेतलेले आहेत मी. खालच्या साईडनेही बघू शकता. तर इथं मी दाखवते त्या पद्धतीनं आपण सगळी शिलाई करून घेतलेली आहे. जेवढी शिलाई झाली तो भाग मी दाखवलेला आहे असा. त्यानंतर आपण इकडे साईडला थोडंसं मार्जिन सोडलेलं आहे, की आपल्याला याच्यातून कपडा सुलट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आधी आपण इथे पहिले कट्स देऊन घेत आहोत. दोन्ही बाजूला आपल्याला असे कट्स द्यायचे आहेत. या बॅगची शिलाई कुठेही वरती दिसणार नाहीये. पूर्ण अशी म्हणजे धागे दिसणार नाहीत बिलकुल आतल्या साईडनं. तर इथे हा कपडा आपण उलटवून घेत आहोत. हे कॉर्नर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपले हे बेल्ट जे आहेत तेही बाहेर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. तर हा आपला कपडा हा जो पूर्ण उलटवून व्यवस्थित घेतलेला आहे. ही उलट साईडची बाजू पण बघू शकता व्यवस्थित झालेली आहे शिवून. तर आपल्याला अशी दाबटीप घ्यायची आहे सगळ्या बाजूनी. इथे दाखवते तिथे. तर आपण पहिल्यांदा हे जे बेल्ट आहेत हे समोरासमोर आपण असे दोन्ही बेल्ट एकमेकांना जोडून घेणार आहोत.
इथे बेल्ट आपण जॉईंट केलेला आहे आणि आता आतल्या साईडनं आपण इथे दाबटीप देत आहे. शिलाई संपूर्ण आतल्या साईडनं गेलेली आहे. बघू शकता हा बेल्ट किती व्यवस्थित झाला आहे. आणि ते कॉर्नरला थोडंसं आपल्याला अजून तिथे कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे आणि दाबटीप घ्यायची आहे. आता आपण दुसरी साईड शिवून घेणार आहोत. बघू शकता किती व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे बेल्टला थोडी शिलाई जास्त झाल्यामुळे मी इथं धागे बसवून घेत आहे. थोडंसं ओपन केल्यानंतर हे दोन्ही पीस एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत असेच. परत एकदा दाखवते मी. इथे बेल्ट जॉईंट करून घ्यायचा आहे, त्यासाठी पिन लावली मी इथे. उलटवून घेऊन साईडला आपल्याला ते मार्जिन आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. पहिल्या वेळेस थोडी गडबड झालेली, आता थोडंसं स्लो दाखवलेलं आहे मी. इथे दाबटीप पण घेऊन झालेली आहे. ते दोन्ही टोक व्यवस्थित काढून घ्यायचेत आहे बाहेर आणि त्यानंतर आपल्याला यावर पण दाबटीप द्यायची आहे, म्हणजे शेप व्यवस्थित येतो बॅगला. त्यानंतर आपल्याला बॅगचे दोन्ही साईड आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर इथे जे मार्जिन सोडलेलं होतं ते मार्जिन आपण बंद करून घेणार आहोत त्याआधी. आता बॅग आपण उलट साईडनं दोन्ही साईडला स्टिच करून घेणार आहोत. याला आपल्याला पायपिंगची काहीच गरज नाही आहे. इथे थोडंसं सुरुवातीला मागे पुढे करून शिलाई परत डबल टिप द्यायची आहे त्यावर. तर इथे बॅग आपली ही झालेली आहे. तर आपण कॉर्नरला थोडेसे कट्स देऊन शिवणार आहोत. तर 2 कॉर्नर आपल्याला इथे एकावर एक ठेवून कट करायचे आहेत. 1.5 बाय 1.5 इंचाचा आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर इथे दोन्ही कॉर्नर आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून शिवून घ्यायचे आहेत. अस्तर आणि कपडा मेन फॅब्रिक आलं पाहिजे शिलाईमध्ये. तर इथे ही बॅग पूर्ण झालेली आहे. आता आपण ही बॅग सुलट करून बघूयात. भरपूर स्पेस आहे, म्हणजे 21 बाय 16ची ही बॅग तयार झालेली आहे. तर हा खालचा बेस आहे. उलट साईडनं पण बघू शकता, कुठेही आपल्याला अशी एक्स्ट्रा धागे किंवा काही दिसत नाहीत कपड्याचे. खूप सुंदर आणि इझी आहे ही बॅग शिवण्यासाठी. तुम्ही घरी ट्राय करू शकता. तर असा पण शेप येतो ह्या बॅगला. तर यामध्ये मी काही सामान भरलेलं आहे, तर बघू शकता याची विड्थ वगैरे व्यवस्थित आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या बॅगचा? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हाईप देखील करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.